पाणीदार जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला आता पाणी टंचाईच्या झळा बसतायत। पाऊस लांबलाय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रमुख धरणांमधल्या पाणीसाठ्यात कमालीची घट त्यामुळे झाली आहे। काळंबावाडी आणि राधानगरी धरणातून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा केला जातो। मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणातला पाणीसाठा निम्म्यावर आलाय। धरणातला पाणीसाठा घटलाय, त्यामुळे पाऊस लांबल्यानं राधानगरी आणि काळंबावाडी धरणातून होणारा विसर्ग थांबवण्यात आलाय। सिंचन विभागाने देखील पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलंय। कोल्हापूर शहरात देखील आजपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नागरिकांना पाणी जपून वापरावं असं आवाहन केलंय। शिंगणापूरच्या योजनेतनं कोल्हापूरच्या सगळ्या नागरिकांना पाणी पुरवठा करण्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, सर्व पदाधिकारी आणि गटनेते या सगळ्यांनी निर्णय घेतला आहे आणि त्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत होईल। फक्त एकच विनंती आणि आवाहन आहे की पाणी यावेळेला जपून वापरलं पाहिजे, कारण एकूणच आतापर्यंत नाही अशा पद्धतीने पाऊस लांबतोय आणि मग पाऊस लांबत असेल तर उपलब्ध असणाऱ्या पाण्याला सुद्धा योग्य पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे। त्यामुळे पाणी जपून वापरणं, शहरातले सर्व आमची यंत्रणा, महापौरांच्या पासून सगळे लोक याच्याबद्दल योग्य त्या पद्धतीने इथले दोन्ही आमदार सुद्धा नियोजन करतायत।